हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान स्वामी महाराज की जय ऐका शांती ब्रह्म एकनाथ बुकावाल्यांनी महाराज महिला की मंडळामध्ये जाऊन पावती जय द्या. बुकावाल्यांनी महिला मंडळ विचारू लागले बुकावाले कोण आहेत म्हणून देणगीसाठी. बुकावाल्यांनी महिला मंडळमध्ये जा. श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः श्री रामचंद्राय नमो नमः. द्रोणी देखील तापस हर्षित कपीचे मानस भरला सर्वांगी उल्हास रोसे माना मानस तेथे आला. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु हा साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री गणेशाला वंदन. नाथ मौलीच्या चरणी नतमस्तक. आमचे असणारे बंधू दोन गुरु आमचे कथा ऐकण्यासाठी आणि या कथेचं या ठिकाणी अनुसंधान साधण्यासाठी आलेले आहेत. त्यांच्या चरणाशी नतमस्तक. सर्व जमलेले श्रोते मंडळी वाचक सूचक यांच्या पायाशी नतमस्तक होऊन कथेचं अनुसंधान गौबा काका ऐकणाऱ्या श्रोते मंडळीला परिहार देतात. प्रभू रामचंद्राचा भक्त असणारा हनुमंतराया आणि तो वल्ली आणण्यासाठी द्रोणागरीच्या दिशेनं जाऊ लागलेला आहे. आणि राजा रावणाचा असणारा आप्तश्री काळनेमी त्या ठिकाणी मायावी कपटी रूप धरून बसलेला आहे. आणि बसल्याच्या नंतर त्या ठिकाणी हनुमंतरायाने पाहिल्याबरोबर हनुमंतरायाचा त्या ठिकाणी मनामध्ये ज्याची त्या ठिकाणी समबुद्धी झाली त्याला समोरचा कसाही असू द्या तो त्या ठिकाणी देव दिसतो देव. आणि त्या हनुमंतरायाने तापसवेश काळनेमी पाहिला. तापसवेश रूप बघितल्याच्या नंतर हनुमंतरायाची त्या ठिकाणी वृत्ती भावपूर्ण झाली. आणि पुढे काय बोलतात. हनुमान श्रीराम किंकर राम रूप चराचर देखे सर्वत्र साचरे प्रेमा थोर श्रीरामी. प्रभू रामचंद्राच्या भक्तीमध्ये हनुमंतरायाची त्या ठिकाणी वृत्ती राममय झालेली आहे. जे समोर दिसल ते राम त्या हनुमंतरायाला दिसतंय. त्या ठिकाणी हनुमंतराया बघतात कुणाला मायावी असणाऱ्या कपटी रुपयाला, परंतु त्या ठिकाणी माझा राम याच्यामध्ये असा भाव त्या हनुमंतरायाचा होतो. जशी जशी अंतरवृत्ती जे जगत तैसेची देखती त्याच्या विषयाची उपपत्ती श्लोक संपत्ती परिसावी. गावबा काकांनी सांगितलं हनुमंतरायाची वृत्ती त्या ठिकाणी विषय काय झालाय राममय झालाय. हनुमंतरायाची त्या ठिकाणी जे बघण्याची दृष्टी ती राममय झालेली. आणि राममय झाल्यामुळं हनुमंतरायाला फक्त जे दिसल ते राममय दिसतंय. मग समोरचा ढोंगी असू द्या कपटी असू द्या किंवा साधू असू द्या प्रत्येकाला त्या ठिकाणी हनुमंतराया असणारे राम समजतात. आणि जसं दृष्टी असेल तसं त्या ठिकाणी दिसतो. आपण जशी आपली वृत्ती असेल तसा समोरचा दिसतो. साधूला साधू दिसतो चोराला चोर दिसतो. तसं हनुमंतराया राममय त्या ठिकाणी झालेले आहेत म्हणून त्यांना समोर रामच दिसतात. सज्जनाचे मुख्य लक्षण ब्रह्मस्वरूप स्वये आपण जग देखणे ब्रह्मपूर्ण कपट चिन्ह तो नेने. गौबा काकांनी सांगितलं कपट चिन्ह तो नेणे. कळत नाही कपट. जे समोर दिसतंय ते राम आहे. समोरचा आहे तो सद्भक्त आहे. ही भावना त्या हनुमंतरायाची. मग त्या ठिकाणी कोणी कसा येऊ द्या तो माझा राम आहे. त्याच्या हृदय माझा राम आहे. तो परब्रह्म आहे असं बघणारा प्रब्रह्म असल्यामुळं समोरचा प्रब्रह्म हनुमंतरायाला दिसतं. जिनोनिया काम क्रोधात मनी इंद्रियाचे द्वंद्व खनोनी विषयाचा कंदाय परमानंद पावले. हनुमंतरायाची स्थिती
पोहोचलेली आहे. त्या ठिकाणी जे मनामध्ये अहम ममता हे जे विकार आहेत ते विकार त्या ठिकाणी नाहीसे झालेले आहेत. परब्रह्म पदाला त्या हनुमंतरायाची वृत्ती गेली आणि त्यामुळं हनुमंतरायाला त्या ठिकाणी दुसरं काहीच नाही, फक्त माझे राम, रामाचं कार्य आहे, रामाच्या कार्याला चाललोय आणि तेच कार्य करायचंय. दिसते ते राम, नजर त्या ठिकाणी रामाकडे आहे आणि ध्यानामध्ये राम आहे, अशी वृत्ती त्या हनुमंतरायाची. त्याची दृश्य द्रष्टा दर्शन ध्येय ध्यातानी ध्यान ज्ञेय ज्ञातानी ज्ञान अवघे चिदघन भासत. बघा त्या हनुमंतरायाची वृत्ती काय झाली. दृश्य द्रष्टा आणि दर्शन ही जी त्रिपुटी आहे, पाहणारा, समोर दिसणारा आणि बघण्याचं त्या ठिकाणी काय, त्या ठिकाणी दर्शन कुणाचं होतंय, रामाचं होतंय. नजर राममय झाली, रामाची मूर्ती बघायची आणि त्या ठिकाणी त्रिपुटी एकत्र झाली. त्रिपुटी एकत्र झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी ब्रह्मपद प्राप्त होतंय, ब्रह्माला त्या ठिकाणी जातंय. ज्ञाता आणि ज्ञान हे त्रिपुटी त्या ठिकाणी एकत्र झाली. मग त्या ठिकाणी बाकी काही उरलं नाही, फक्त राम 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 असं हनुमंतरायाची वृत्ती झालेली आहे. हे सज्जनाचे लक्षण लुप्त जे का वित्तशान सांगो त्याचेही चिन्ह सावधान अवधारा. राऊबा काकांनी सांगितलं हे सज्जनाचं लक्षण आहे, सज्जनाची वृत्ती आणि सज्जनाचं या ठिकाणी वृत्तीचं काय या ठिकाणी महिमा आहे. हे सज्जन आहेत कोण, हनुमंतराया, आणि हनुमंतरायाला सज्जनाची वृत्ती असल्यामुळं समोरचा सज्जन दिसतोय आणि समोरचा सज्जन आहे का नाही ते ऐका म्हणले. द्रव्याला बजे देख जापाशी सदा नोळखे तयासी आनो मात्र नुलंघी वचनाशी मने सर्वस्वे मी दास तुझा. बघा काय अवस्था होते. जे त्या ठिकाणी मी दास तुझा, धन लोभी आहे आणि धन लोभ्याला त्या ठिकाणी वृत्ती काय होते, फक्त धनाची आशा लागलेली आहे, त्याला बाकी काही आठवत नाही. मग तो कुणाचं ऐकत नाही, कुणाला मानत नाही, आहे ते मी अशी त्या ठिकाणी वृत्ती त्या धन लोभ्याची होते असं गावबा काका सांगतात. देखे धनवंत व्यवहार सौजन्य त्याची अत्यादर विरक्त देखोनी एक सरे स्वयदाता रे बैसवे. बघा त्या ठिकाणी धनलोभी आहे, धनलोभ्याला फक्त धनाचीच आशा आहे. समोरचा कोण आलाय, कशासाठी आलाय, दारात आलाय ना, त्याला भिक्षा वाढावं, दान देवा, हे धनलोभ्याची वृत्ती नाहीये. धनलोभ्याला फक्त दुसऱ्याचं घ्यायचं कळतं, स्वतःचं किंचितही देणं त्याच्या वृत्तीत नाहीये असं त्या ठिकाणी गावबा काका मने सांगतात. भगवंताची कोण सत्ता ईश्वर सिद्ध ईश्वर भोग दत्तय असता सांडोनी धरले तापसता आभाग्यता केवळी पाव. बघा त्या ठिकाणी जे या ठिकाणी दास्यत्व आहे ते दास्यत्व कशासाठी करायचंय, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ही जर वृत्ती धरली तर त्या ठिकाणी काही प्राप्त होईल. आणि जर भाव जर केला माझ्यापेक्षा मोठा कोण नाही, मी सर्वात मोठा आहे असा जर गर्व त्या ठिकाणी तयार केला तर त्या ठिकाणी नाळल्या जातो असं त्या ठिकाणी गावबा काका सांगत आहे. त्याचा ऐसा विचार आता कामा तुरा जो नरे साक्ष पाकार सांगेल. गावबा काकांनी सांगितलं धनलोभ्याची वृत्ती अशी, त्याची लक्षणं अशी आहेत. आता कामलोभी जो विषयामध्ये लुब्ध झालाय त्याची मी या ठिकाणी लक्षणं सांगतो ऐका म्हणले. स्त्री काम जाते चित्ती माय बहिल ते नोळखती स्त्रीरूप झाले व्रती जगत एकते स्त्रीरूप. बघा काय अवस्था होते, जे कामांमध्ये त्या ठिकाणी गुंतलेला आहे आणि तो आपल्या बहिणीला जरी बोलत असेल, बहीण भावाचा संवाद आहे, परंतु ज्याच्या
वृत्तीमध्ये त्या ठिकाणी काम वासनाय, तो त्या ठिकाणी विचार करत नाही. ही बहीण आहे, हा भाऊ आहे, ते त्या ठिकाणी काहीतरी आपतशी बोलत असतील, हा विचार न करता त्या ठिकाणी जसं त्याचं मन आहे तशी त्याची इच्छा होते. बापा भावाशी सांगता गोष्टी, माय बहिणीचा विकल्प पोटी, इतरांची काय गोष्टी सकळ सृष्टी माझा रे. बघा गाऊबा काकांनी सांगितलं, बहीण आहे, भाऊ आहे, वडील आहेत, माता आहेत, यांच्या संग जर बातचीत करत असल, बोलत असल, तर त्या ठिकाणी विकल्प त्या कामामध्ये गुंतलेल्या मानाला येतो. मग त्याला जर एवढी त्यांच्या अपत्यश्री असताना त्याच्या मनामध्ये एवढा विकल्प येतो, तर दुसऱ्याची काय गत होत असल ते विचार करा. हनुमान साधुरत्न घालाय, साधुरत्न अद्वैत बोध, तेने राक्षसाचे कपट भेद, साधुत्व शुद्ध नमुआला. बघा काय अवस्था आहे, तो साधू असणारा हनुमंतराय आहे आणि तो साधू आपल्या कार्यासाठी या ठिकाणी अतिशय आतुर झालेला आहे आणि त्याच्या अडफटा त्या ठिकाणी करण्यासाठी काळ नेहमी गुंतवण्यासाठी आलाय आणि गुंतवण्यात आलेला आहे. आणि याची काय गती होते ऐका म्हणले, दिव्याश्रम मनोरम देखोनिया महत्तम, नमन करिता पलंगम, अतिस प्रेम हरी रंगे. बघा त्या ठिकाणी काळ नेहमी आहे, तापस रूप धरलेला आहे आणि तो साधूचा वेश घेऊन बसलेला आहे. हनुमंतरायने त्या ठिकाणी सदभक्ती आहे. हनुमंतरायने विचार केला, हा साधू आहे, हा ऋषी, हा मुनी, हा स्वामी, आणि त्या ठिकाणी हनुमंतरायाची वृत्ती त्या ठिकाणी भक्तिमय झाली आणि त्या हनुमंतराया काळ नेहमीच्या त्या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी समोर आलेले आहे. येरो स्वकार्याती कुशळ, आला देखोनी गोळांगुल, घातले लोटांगण प्रबळ, चरण कमळ वंदना. बघा त्या ठिकाणी हनुमंतराय आलेले पाहिले आणि पाहिल्याबरोबर त्या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी का त्या ठिकाणी आतुर झालेले आहेत आणि ते समोर आल्याबरोबर त्या ठिकाणी दर्शन घेऊ लागलेलं आहे. बैसो घातले वरासन, अनिले चरण क्षाळला जीवन, अर्ध पाद्या दे संपादन, पूजा विधान मांडिले. भक्तीचा महिमा आहे तो काळ नेहमी करू लागलेला आहे. हनुमंतराय समोर आलेत, पायावर लोटांगण घातलंय, पूजेचं साहित्य जमा करू लागलेलं आहे. हनुमंतरायाची पूजा करायची, त्याला त्या ठिकाणी सिंहासन टाकलं. काय पूजा करतो बोला, नम्र होऊन अत्यंत चरण चुरावया धावते, आणली फळमुळे समस्त, कपिशी आतिथ्य मांडिले. बघा काळ नेहमीनं त्या ठिकाणी हनुमंतरायाचं दर्शन घेतलेलं आहे आणि त्यांची पूजा करण्यासाठी फळमुळं आतिथ्य, जसं पाहुणा यावा आणि त्याचा पाहुणचार करावा तसं काळ नेहमी त्या ठिकाणी त्यांची सेवा करू लागलेला आहे. पुढं आलेला आहे, पाय चोपू लागलेला आहे, काय सेवा करू असा विचारतो. आम्ही अंगी करावे फळमुळ, प्राशन करावे शीतळ जळे, मार्गी शिनल ते बहुवळ, स्वेद कल्लोळ सर्वांगे. काळ नेहमी त्या ठिकाणी समोर आला आणि समोर येऊन म्हणू लागलेला, स्वामी तुम्ही फार लांबून आलात, तुम्हाला कंटाळा आला असेल, फळमुळाचं त्या ठिकाणी सेवन करा, प्राशन करा, पाणी आहे, शीतल आहे, गार आहे, थंड आहे आणि त्याचं तुम्ही काय करा, पाणी प्राशन करा, असं काळ नेहमी हनुमंताला बोलतो. दोषी जैसा रामदूत वानर तनु ग्रहित, कोण कार्या त्वरित, तुम्ही येते येणे केले. दिसायला तुम्ही रामाच्या भक्त दिसतात, वानर आहेत आणि वानराचे तनज म्हणजे मुलगा तुम्ही. राजभाऊ पांचाळ आलात, कोणता वाचक राजभाऊ पांचाळ, सूचक संदीपान हनुमंताला विचार करू लागलेला. सूचक संदीपान जगदाळे. जानशी माझ्या भेटी झाली बहुत ऋषीशी,
त्याही सांगितले वार्त्याची आयुष्य तुझ्या पासे सांगेल. बघा काय नाही, मी हनुमंतरायला म्हणतोय, ए स्वामी तुम्ही या ठिकाणी कोणत्या कार्यासाठी आलात, काय तुमचं कार्य आहे हे मला कुणी सांगितलं तर ऋषीने सांगितलं. कोणता ऋषी? असणारा मायावी कपटी ऋषी एक राजा रावण. आणि त्यानं सांगितलं, हनुमानाला म्हणतोय, ए हनुमंता ये म्हणणारा, मला ऋषीने सांगितलंय. काय सांगितलंय? तू रामाचा दूत आहेस, तू या ठिकाणी कार्याला आलास आणि मी तुला आता रामाची कथा सांगतो, ऐक बाबा.